हा? मी काय बोलतो, तुमचा तो खबरी आहे ना, तो आपल्याला करेक्ट खबर देईल ना? हो, खबर करेक्ट देईल. खास आहे माझं. त्याचाच फोन. हा विनीत बोल. का? अरे काय झालं? अरे पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. निले, काय झालं? काय म्हणाला? काही माहिती मिळाली? तो म्हणतोय की तो काम नाही करणार. का? त्याचं म्हणणं आहे की बंगला खूप भयानक आहे आणि त्याला खूप विचित्र अनुभव आले. तो आपलं काम नाही करणार. मग आता काय करायचं? मला असं वाटतं की मलाच जावं लागेल आता मृत्युंजय बंगला. नाही, अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे? हे बघ, तुला जे प्रयत्न करायचे होते ते करून झाले, पण त्यांनी काहीही झालं नाही. मग आता आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. काही तू पुन्हा पुन्हा हट्ट का करतेय? तारकर प्रकरणात काय झालं तुला माहिती आहे ना? तारकर प्रकरणात जे काही घडलं ते मी अजिबात विसरलेले नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की ही जर का भीती आपण मनात घेऊन बसलो ना, तर ह्या प्रकरणाच्या मुळाशी आपण कधीच पोहोचू शकणार नाही. मान्य आहे मला, पण त्यासाठी तुला रिस्क घ्यायची गरज नाही आहे. मग काय करायचं? तुला मृत्युंजय बंगल्याची माहिती काढायची आहे. मी काढून देतो, पण तू तिथे जायचं नाही. कशी काढणार आहेस माहिती? मी सांगतोय ना तुला, मी बघतो, पण तू तिथे अजिबात जायचं नाही. काय झालं? कसली आकडेमोड करतोय? अकाउंटला किती शिल्लक आहेत ते बघतोय. आपण अचानक मेहतांचे पैसे द्यायचे. त्यांच्याकडून जे 35 लाख घेतले होते ते माझ्यामुळे उडालेत. ते हवेत त्यांना. आय डोंट नो हे सगळं कसं मॅनेज होणार आहे. माझ्याकडे फक्त 1.5 लाख रुपये आहेत. दादा, त्या मेहतांचे पैसे द्यायला तर वेळ होता ना. हो, पण त्यांना आता घाई झाली आहे ना. ठीक आहे, मी बघतो, मी करतो काहीतरी मॅनेज. नाही, नको, खरंच नको, प्लीज. तू घरासाठी इतकं काही करतोयस, त्यात आता हे बर्डन नको, प्लीज. तू सांगत नसलास ना तरी समजतंय मला, तुझ्यावर खूप फायनान्शियल बर्डन आहे. दादा, मी सांगतोय ना, मी करतो काहीतरी मॅनेज. काहीच कळत नाही मला. संकट संपायचं नावच घेत नाही. या घरात ना खूप निगेटिव्ह फिलिंग येतं. इथे राहू नये असंच वाटतं. दादा, तू आता बाकी सगळा विचार सोड. तू वहिनीला सावर, बाकी सगळं माझ्यावर सोड, ठीक आहे? कधी कधी ना मला तुझा खूप हेवा वाटतो. मला कळत नाही की मी मोठा आहे की तू मोठा आहेस. मेहताचा फोन आहे. अरे 35 लाख काय छोटी गोष्ट आहे का एका रात्रीत उभी करायला?
मावशींचा फोन सुद्धा लागत नाही. काय करू आता? मावशी म्हणतात तसा मी जर राखणदार आहे तर मग मी सोबत असताना कारकीच्या जीवाला धोका नाही. नाही नाही नको. पण जर तिकडे माझ्याच मागे पुन्हा मृत्युंजय बंगल्याचं दुष्टचक्र सुरू झालं तर मावशींनाच विचारायला हवं. अरे काय झालं एवढं दचकायला? काही नाही, तुला काही हवं होतं का? पाणी प्यायला आलो. ओ अरे मग मला सांगायचं, मी दिलं असतं आणून. नाही ओके. तू फोन कोणाला लावत होतास? फोन नव्हतो लावत, मेसेज चेक करत होतो. मग काय ठरवलंयस? मृत्युंजय बंगल्यात जाऊया का आपण? आपण ठरवूया ना, करूया काय ते. हा साक्षी जेव ना. हो क्षितिज, हं? आपण नवीन घरात कधी राहायला जाणार आहोत? नाही म्हणजे मला तशी आवरावर करायला. हो मावशी, पण त्या बंगल्यात शिफ्ट व्हायच्या आधी तो बंगला राहण्याच्या परिस्थितीत तरी असायला हवा. अरे पण तिथलं काम व्हायला अजून बराच वेळ जाईल ना. नाही, मी बघतो काय काय, जोशींशी बोलून घेतो लवकरच. ठीक आहे. पण क्षितिज, जायची घाई करू नकोस. मावशी आता घाई करावी लागेल का? 3 महिने होऊन गेले, अजूनही आपण त्या बंगल्यात शिफ्ट होत नाही, तिथलं काहीच काम होत नाही म्हणून घाई करतो. हो पण जर आपल्याला जायला वेळ असेल तर मला तू एकदा तो दाखवतोस का बंगला? नाही मी अजून गेले नाही ना म्हणून म्हणते. बघतो कसं मॅनेज होतंय. हो आणि मृण्मयीला पण सांगायला पाहिजे. आपलं सगळं फायनल झालं की मी बोलून घेतो तिच्याशी. शक्यतो आपण तिला इथेच बोलावून घेऊ. अगं जेव ना पटपट, किती उशीर लावतेस? साक्षी, ते काय करतेस तू? हो बघा ना, जेवणाच्या ताटावर बसून नुसती वेळ काढतेय. काय चाललंय तुझं? आण इकडे ताट. तुझं ना नेहमीच आहे, तू अर्धवट टाकलेलं मला जेवायला. उद्या ना, उद्यापासून बघ मी तुला काय करते. सगळं जेवण संपवायला लावणार आहे तुला मी. अहो ताई, असं काय करता तुम्ही? तू गप्पच राहा, तुझ्यामुळे घडतंय. तुला किती वेळा सांगितलंय ग, ही भाजी करत जाऊ नको. नाही आवडत अवनीला, मग ती जेवत नाही आणि तिने अर्धवट सोडलेलं जेवण मला जेवायला लागतं ना. वहिनी प्लीज जरा शांत हो. क्षितिज, तू मध्ये पडू नको. तुझ्या लाडामुळे ना ती असं वागते. आता बघतेस काय, जा हात धु.
आई तुम्ही मला का मारलं? तू माझा सुद्धा जीव घेतलास ना? खोट्या तुम्ही खरं नाही आहात, खोट्या तुम्ही. मी सुद्धा खोटी आहे का? मालकीणबाई 8 महिन्याच्या पोटूशी असताना संसाला संपवून घेतलं. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. निलय हं? काय रे, काय झालं? बरं आहेस ना? हो. अरे पक्या कुठे आहे? आता इथे होता. पक्या, पक्या हे पक्या. कुठे गेला अचानक? पक्या इथेच कुठेतरी असेल. पक्या, येईल तो. पक्या, अरे काय, कुठे होतास तू? ते टाळा तोडावं लागणार ना, म्हणून दगड आणायला गेलो होतो. अरे मग सांगून जायचं ना. सॉरी. हे कुलूप तोडायचंय का? जर नसेल तोडायचं तर मग त्या लिंबाळकर कडून चावी आणायला लागेल. ठीक आहे, मग तोडूया. दे. हं. चला. हां. रागी, तू आमच्या मध्येच थांब. पक्या, तू मागे पण लक्ष दे रे. हां. या अंधारात काही शोधणं कठीण आहे. लाईट्स ऑन होत आहेत का बघून ये तुम्ही. गार्गी, कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब. आणि काही वाटलं तर लगेच आवाज द्या, मी आलोच. गार्गे, बहुतेक माझ्या बॅगेत मोठी टॉर्च असेल, मी बघतो. बघ ना. ते जरा बघ. हे काय मध्येच झालं? अरे हे कसं, कुठे शोधणार आता आपण? हे गार्गी, नको जाऊस, माझ्याकडे दुसऱ्या कॉपीज आहेत.
ओके आपण वर जाऊन बघूया का? नाही नको. पक्या काय रे, काय झालं? नाही काही नाही. अरे बोल ना, काय झालं? जागाच खूप डेंजर आहे. तरी मी तुम्हाला म्हणालो होतो इथे नको येऊया म्हणून. म्हणजे तू हो म्हणाला होतास, कळलं ना, म्हणून आपण आलोय. उगाचच काय घाबरतोयस? थांब जरा, पॅनिक नको होऊस. हा ठीक आहे. पक्या काय? गार्गी कन्फर्म इथे कोणीतरी आहे. मला तर खरंच वाटतंय माझ्या मागून कोणीतरी फिरतंय. पक्या ऐक ऐक ऐक. गार्गी, खरं हो, बोलतोय ऐक ऐक जरा, उगाच पॅनिक होऊ नकोस. इथे कोणीही नाहीये. हे बघ, कोणीही दिसत नाहीये इकडे. मलाच का भास होत यार. पक्या काय काय झालं? गार्गी खरंच इथे कोणीतरी आहे. अगं खरं शपथ सांगतोय. आता आता माझ्या खांद्यावर कोणीतरी हात मारला. ओके 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 इकडे ऐक ऐक जरा, शांत हो. इथे कोणीही नाहीये. हे बघ 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 ना, कोणी दिसतंय का अगं तुला? गार्गी शपथ घेऊन सांगतोय खरंच माझ्या खांद्यावर कोणीतरी पक्या मारला. ऐक. मला पक्या पॅनिक नको हो. असं काय? आता माझ्या पायाला कोणीतरी चिमटा काढला इकडे. मी तुला बोललो होतो ना, अगं इथं काहीतरी आहे नक्की. निलय दादा, निलय दादा. पक्या हे बघ, तू पॅनिक नको हो. थांब जरा, बघूया आपण काय ते. निलय दादा, निलय दादा, अहो कुठे आहात तुम्ही? निलेदा, निलेदा, अहो कुठे आहात तुम्ही? अहो लवकर या ना निलेदा. पक्या काय काय झालं? का ओरडतोय एवढा? अहो आम्हा दोघांना भास होत आहेत. तरी मी तुम्हाला सांगत होतो इथे उगाच आलो आपण. अरे पक्या, तू हो म्हणाला होतास म्हणून आपण आलोय, कळलं ना. उगाच परत परत तेच तेच बोलू नको. आणि आपण कुठेही जायचं नाही. आता इथे शोधाशोध करायची. कारण की वेळ लागलाय का तुला? अगं आता तुला पण भास झाले ना. हो आता सांग ना हिला. हाय शपथ. समिधा, समिधाचं स्केच इथे कसं काय? आता जे तुझ्या हातात होतं ते हेच होतं ना स्केच? हा, जे आता उडून गेलं? हो. गार्गी इथे येऊन 10 मिनिटं सुद्धा झालेली नाही आणि हे असं होतं. हे बघ, आपण इथून ताबडतोब निघूया. नाही नाही नाही, कुठेही जायचं नाहीये. आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. अगं, पण दादा आपण इथे थांबलो तर नक्की आपली विकेट जाईल. मला जाम भीती वाटते. पक्या, आपण आणलेल्या स्केचवर स्माइल होतं का रे? नाही. एक्झॅक्टली, त्या स्केचमध्ये स्माइल नव्हतंच. ह्या स्केचवर स्माइल कसं काय?